नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:48 ते 7:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:10 ते 10:51 आणि यमगंड काळ दुपारी 2:13 ते 3:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, बुधाबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात ठेवून 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात याचप्रमाणे तुमची काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूकसुद्धा होईल. घरातील अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने कमी आहेत त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसून येतील. याचप्रमाणे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंच लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. मात्र छोटे मोठे अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7म सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकते किंवा त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या भविष्यातील नियोजनासाठी शुभफलदायी राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल.
आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस फारच महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. काही नवनवीन संकल्पना तुम्हाला भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात सुचतील. तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. कमिटमेंट, प्रॉमिसेस, नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोध, काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले आर्थिक व्यवहार किंवा कागदोपत्री व्यवहार आज टाळणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकतील. आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातले नवीन पर्याय तुमच्या समोर येऊ शकते. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरसुद्धा दांडगा राहील. तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोडेफार प्रमाणात मतभेद दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. दगदग थोडी जास्त झाल्यासारखी वाटेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट अशा संदर्भातली कामं जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. मात्र जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक वगैरे उडू शकेल. कागदोपत्री व्यवहार, अडकलेले कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.